धर्माचं वैदिकरण झालं का वैदिकरणाचं हिंदू धर्मामध्ये रूपांतर झालं? याच्यात हे जे साम्य आहे. हा ह्याच्यावर मी बोललेलो आहे, पण पुन्हा सांगतो, ह्या हा प्रश्नाला काही अर्थ नाही आहे. हा कारण वैदिक धर्म हा वैदिक धर्म आहे हा आणि वैदिक धर्माचं हिंदू धर्म नावाच्या गोष्टीचं पुस्तक नाही, हे तुम्हाला मी सांगितलं. हम्म त्यामुळे पुस्तक नसेल तर वैदिक धर्म हा धर्म नाव असं म्हटलेलं नाही त्यांनी. स्वतःला हा धर्म वेदामध्ये कुठे म्हटलेलं नाही. आता हम्म वेदांच्या मध्ये जो जे मूल्य दिसतात, जी संस्कृती दिसते, हम्म ती जी संस्कृती आहे ती आता सारखी शेती करून जगणारी संस्कृती, भटक्या लोकांची संस्कृती आहे ती. हा जनावरं घेऊन, गाई बैल वगैरे सगळ्यांना घेऊन शिकार करत जाणारी आणि दूध वगैरे याची उत्पादनं घेणारी अशी ती संस्कृती आहे. बर आणि त्यामुळे त्याचा धर्म आणि अशा तऱ्हेनं हे करणं आणि त्याला हिंदू नावाच्या गोष्टीशी जोडणं, ह्याला काही फार मोठा अर्थ नाही. आणि हिंदू पण हा धर्म म्हणून असं पुस्तक नसल्यामुळे हम्म त्या त्यामुळे हिंदू नावाच्या याची काही मनुस्मृती सोडलं तर काहीही नियमावली नाही. त्या हम्म मनुस्मृतीमध्ये असं म्हटलंय का की आम्ही हिंदू धर्माची नियमावली यामध्ये लिहितोय आहे, असं काही हम्म मनून त्यामध्ये म्हटलेलं नाही. मग आता हे तस मनुवादी आपल्याला आता हे आपण स्वतःला हिंदू या शब्दाचा उगम जो आहे हाच हम्म मुळात बाहेरून आलेला शब्द आहे. हम्म सिंधू ओलांडून ज्या वेळेला बाहेरचे लोक इथं आले हम्म त्यावेळेला त्या पर्शियन लँग्वेज त्यांची होती, ते स्वतःला आर्य म्हणणारे लोक होते. याचे मात्र पुरावे अवेस्तामध्ये सापडलेले आहेत. म्हणजे हम्म अवेस्ता हा पारशी धर्माचा ग्रंथ आहे, हम्म त्यामध्ये सापडलेला आहे की ते स्वतःला आर्य म्हणत होते आणि त्यांचा हम्म धर्मग्रंथ आहे तो या संस्कृत सदृश भाषेमध्ये लिहिलेला आहे. फक्त हम्म त्या ह्याच्यामध्ये असं होतं की स नावाचा जो काही उच्चार आहे, जिथे जिथे येईल स हा उच्चार नव्हता, त्यामुळे हम्म स च्या ऐवजी ते ह म्हणत असत. तेव्हा इथं ते आले आणि त्यांनी जे काही संवाद साधला असेल त्यामध्ये हम्म लोकांना विचारलं असेल, आता अंदाज आहे असा की हम्म ही नदी कोणती आहे, लोकांनी सांगितलं ही सिंधू नदी आहे. हम्म तर ते म्हणाले सिंधू नदी आहे, कारण त्यांच्या हम्म भाषेमध्ये स नव्हता. जसं हम्म स्पॅनिश भाषेमध्ये किंवा मेक्सिकन भाषेमध्ये आताच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं आपलं आपण तर लाहोया नावाचं शहर आहे. तर लाहोया याचं हम्म स्पेलिंग ला जोला असं आहे. हम्म म्हणजे LAJOLA, पण हम्म उच्चार काय आहे, ला होया असा उच्चार आहे. हम्म तसंच इथे जिथं स येईल तिथे ह आहे. हम्म आणि त्यामुळे हिंदू हा शब्द ज्यावेळेला पहिल्यांदा वापरला गेला तो भौगोलिक शब्द म्हणून वापरला गेला आणि या शब्दाचा तसा अर्थाने पहिला वापर या जास्त धर्मग्रंथांच्या ऐवजी हा हम्म ब्रिटिश वगैरे या लोकांनी वापरलेला नंतर कंटिन्युअसली आहे. हिंदू ही भौगोलिक संकल्पना आहे, हम्म ही धार्मिक संकल्पना नाही. या सिंधूच्या आसपास पासून इकडे राहणारे जे लोक आहेत ते हिंदुस्थानी किंवा हिंदवी लोक आहेत, हिंदू लोक आहेत, म्हणजे सिंधू एरियामध्ये राहणारे लोक आहेत. हम्म त्यामुळे तो धर्म असा कुठं डिक्लेअर नसल्यामुळे, त्याचं कुठं हे नसल्यामुळे तुम्ही वैदिक धर्माचं रूपांतर हिंदू धर्मात असं म्हणण्याचा काही प्रश्न येत नाही. कारण हिंदू हा सुद्धा त्या अर्थानं धर्म नाही, त्या अर्थानं धर्म नाही. तस मग तुम्ही त्याला तसं मनुस्मृतीचा धर्म म्हणू शकता, मनुस्मृतीचा धर्म तसं म्हणू शकता.